एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी मोठ्या शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल केला। महायुतीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेनेला मिळाल्यानंतर नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारीवर शिक्केमार्तब झालं। यावेळी मंत्री दादा भुसे यांनी महायुतीच्या वतीनं शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती दिली। जागा वाटपाबाबत चर्चा पूर्ण झाल्यानंतर ही जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला असून महायुतीतील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। आगामी निवडणुकीत महायुतीच्या सर्व 17 जागा विजयी होतील असा विश्वासही मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला। यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, किशोर दराडे, महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते अजय बोरस्ते, श्याम बडोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सुधाकर बडगुजर, प्रवीण तिदमे, भाऊलाल तांबडे, कुणाल दराडे यांच्यासह महायुतीचे नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते। शिवसेनेचे माननीय नरेंद्र दराडेजी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। महायुतीच्या जागा वाटपमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आणि महायुतीच्या सर्व नेते मंडळी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंचा फॉर्म या ठिकाणी भरण्यात आलेला आहे। भाजपचे नमूद गीते यांनी 2 दिवसापूर्वी अर्ज भरलेला आहे। आता बंडखोरी पण होऊ शकते, असं तुम्ही टॅकल करणार आहे? त्यांनी जरी भाजपच्या उमेदवारांनी जरी अर्ज भरलेला आहे, परंतु एबी फॉर्म हा महायुती म्हणून शिवसेनेला दिलेला आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार हे आदरणीय नरेंद्र दराडे साहेबच असतील। नाही, हे बरोबर आहे, उमेदवार ते आहे, पण तुम्ही त्या अर्जाचं काय करणार? कारण तुमच्या 10 नगरसेवकांनी सह्या पण केलेल्या आहेत। नाही, ऐका, काल सायंकाळपर्यंत महायुतीमध्ये कोणती जागा कोणाला सुटणार, कोण उमेदवार याचे निर्णय झालेले नव्हते। मला वाटतं की काल सायंकाळी हे निर्णय झालेले आहेत आणि महायुतीच्या आम्ही सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी जेवढ्या 17 जागा आहेत राज्यामध्ये, 17च्या 17 उमेदवार महायुतीचे निवडून येण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी काम करतो। राष्ट्रवादीचा आमदार आपल्या सोबत नाहीये, आपण महायुती म्हणतात, राष्ट्रवादीचे एकही पदाधिकारी रंजन ठाकरे सोडले नाही, दुसरे कोण नाही। माननीय भुजबळ साहेबांशी पण संवाद झालेला आहे। भुजबळ साहेब या क्षणाला मुंबईमध्ये आहेत। मला वाटतं की राष्ट्रवादीचे माननीय पक्षाचे नेते रणजितजी ठाकरे इथे उपस्थित आहेत। 7 आमदार आमच्याकडे आहेत म्हणून राष्ट्रवादी जागा मागत होती। एकही आमदार मी आपल्या माहितीकरता तेच सांगितलं की कालपर्यंत महायुतीची कोणती जागा कोणाला सुटणार हे वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली होती, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जागा वाटपच्या संदर्भातल्या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केलंय आणि त्याप्रमाणे संपूर्ण राज्यामध्ये आता त्याची अंमलबजावणी महायुती म्हणून होते आहे। राष्ट्रवादीचे गोरख बोडके जे आहे त्यांनी काही वेळापूर्वी अर्ज भरला, त्यांचं म्हणणं असं आहे की महायुती म्हणून आम्हाला विश्वासात घेतले जात नाहीये, म्हणून एक प्रकारे त्यांनी नाराजी दर्शवली। त्यांची नाराजी दूर करू। अंबादास दानवेंनी असं एक वक्तव्य केलंय की भाजप डॉमिनेट करते आहे, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, असं स्वरूपाचं वक्तव्य। मला वाटतं की अंबादास दानवे साहेबांनी त्यांच्या गटाला, त्यांच्या पक्षाला महाविकास आघाडीने काय डॉमिनेट केलंय याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे। आमचं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, चर्चा होते, त्याच्यातनं तिन्ही नेते एकत्रित बसून निर्णय करतात आणि संपूर्ण राज्यामध्ये त्या पक्षाचे कार्यकर्ते आम्ही त्याची अंमलबजावणी करतो। दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे, दोन्ही शिवसेना
परत एकत्र आल्या पाहिजे असं तुम्हाला कोणाचं ते त्यांचं प्रगत असेल. आताच्या घडीला महायुतीचा संसार आता चांगला सुरळीत प्रगतीपथावर आहे. पण अनेक इच्छुक आपल्या इथले आपल्या पक्षातले अनेक इच्छुक होते. जळगावची जागा आहे मध्ये गुलाबराव पाटलांना, किशोर पाटलांना त्यांच्या मुलासाठी इच्छा होती. नाशिकमध्ये सुहास कांदे यांना आपल्या एकूणच अंतर्गत धुसफूस यामुळे निर्माण झाले असं वाटत नाही. असा बिलकुल विषय नाही. मला वाटतं की इच्छा असणं याच्यामध्ये काही गैर नाही. परंतु जेव्हा पक्ष एकदा चर्चा विनिमय करून निर्णय करतो तर त्याचं पालन करणं एक कार्यकर्ता म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. कांदे साहेब पण इथे कांदे साहेब आले जरी नाही गिरीश भाऊ नाही पक्षाचे मुख्यमंत्री. माझी आपल्याला विनंती आहे, माननीय गिरीश भाऊ या क्षणाला जसं आपण इकडे अर्ज दाखल करतो आहोत तसं ते जळगावमध्ये अर्ज दाखल करता आहेत. कालपासून आम्ही संपर्कात आहोत. जळगाववरचा अर्ज दाखल करून नाशिकपर्यंत पोहोचणं याला वेळ लागतो आणि म्हणून त्यांचं सर्वांचं अनुमोदन आहे. विधान परिषदेच्या अनुषंगाने रायगडच्या पालकमंत्री पदाचा फेरा सुटलेला आहे. नाशिकच्या नाही, मला या संदर्भातली माहिती नाही. दादा हिंदी में क्या कहेंगे आज नामांकन पत्र दाखल किया गया आणि महायुतीचे आत्ता सर्व आमचे नेते होते त्यांनी सांगितलं का आता आमची जी फॉर्म भरायची जी मुदत होती ती आता 3 वाजेपर्यंत आणि आमची काल युती झाली संध्याकाळी. त्याच्या अगोदर बाकीचे भरलेले होते आणि निर्णयावरचे लोक घेतील. भेट घेणार आहे का आपण आमचे नेते सगळे करणार आहे. ते कार्यकर्त्यांवर नाही ती जबाबदारी, नेत्याची जबाबदारी आहे. त्या पद्धतीने ते करतील. गोरख बोडकेंनी आज असं सांगितलं की आज त्यांनी अर्ज भरला आणि आम्ही भुजबळ आणि पवारताई यांना भेटूनच हा निर्णय घेतलेला आहे. नेमकी त्यांची काही नाराजी आहे का? युतीमध्ये काय ठरलं आहे मला कल्पना नाही, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही असं. ओके.